शेंगा चिक्की बनवूयात। अर्धी वाटी किसून गुळ घेतलेला आहे मी। 1 वाटी शेंगा भाजून टलखर काढून घेतलेले आहेत। मध घेतलेला आहे। मध आपल्याला आवडीनुसार टाकायचं आहे। कृतीला सुरुवात करूया। पॅन गरम करून घेतलेला आहे मी। यामध्ये आता साधारण अर्धा चमचा तेल टाकूयात। किसून घेतलेला गूळ टाकूयात आणि 1 चमचा मध। आणि थोडंसं पाणी। चवीपुरतं सेंधव मीठ चिमटभर। आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। गुळाची चिक्की जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही साखरेची सुद्धा बनवू शकता। सध्या हिवाळा असल्यामुळे मी गुळाचा आणि मधाचा वापर करून हे आपली होममेड शेंगा चिक्की बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। गुळ खिसून घेतल्यामुळे पटकन हा पाक आपला तयार झालेला आहे। आता यामध्ये शेंगा टाकूया। हे मिश्रण टाकण्यापूर्वी मी थोडंसं तेल लावलेलं आहे कटरला। पसरून घेऊया। एक 5 मिनिटांनी आपल्याला याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत। शेंगा चिक्कीचं आपलं हे सारण थंड झालेलं आहे। याताच आपण कट करून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीची आपली ही शेंगा चिक्की तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने होममेड मध टाकून शेंगा चिक्की बनवून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।